संस्कृतं वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्। संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। नमो नमः सर्वेभ्यः। क्षम्यतां, अद्य लैपटॉपतः किञ्चित् समस्या आगता, अतः विलम्बः अभवत्। अस्तु, तर्हि झाले का जॉईन? हा, झाल्या सुरू झालं. हा आता सुरू झाली. हा, मागच्या सोमवारी आपण पाचवा जो लेसन आहे आपला, पाचवा पंचमः पाठ घेतला होता, तो अर्धा तास घेतला होता. त्यामध्ये आपण लोट लकार प्रेरणा हरिओम म्यूट तरी शोधून शकलो. म्यूट करा म्हणजे तुम्हाला माझा आवाज येईल. मागच्या सोमवारी आपण पाचवा जो पाठ, त्यामध्ये लोट लकार किंवा प्रेरणार्थक वाक्य त्याचा अभ्यास मध्ये कृपया हरिओम. अधुना अहं मोबाइलतः कुर्वन्नस्मि. काही केलेलं नाहीये, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मिस करा. दशम पाठन लोटलं काय निस्कवडे महोदय, तुम्ही तुमचा माईक म्यूट करा. हे केलं. शैलजा भगिनी, भवती अपि म्यूट भवति, कृपया अनम्यूट करोतु. क्षम्यता, आवाज येतोय का? मी निस्कोडे महोदयांना सांगता सांगता माझंच म्यूट झाले. हा, तर मागच्या पाठामध्ये आपण प्रेरणार्थक वाक्य म्हणजेच लोट लकार शिकलो. परस्मैपदी आणि आत्मनेपदी दोन्हीचा अभ्यास आपला झालेला आहे. ठीक आहे, त्यात काही पान नंबर 86. आतापर्यंत आपण वर्तमान काळ, भूतकाळ, लोट लकार किंवा प्रेरणार्थक असे परस्मैपदी आणि आत्मनेपदी धातूंचे बघितले. त्यात काय काय आपण घेतलं? कर्ता आणि क्रियापद. सह पठती, तौ पठतः, ते पठन्ति, किंवा अहम पठामि, आवाम पठावह, वयम पठामः. फक्त कर्ता आणि क्रियापद एवढंच होतं. आता हेच वाक्य आपल्याला वाढवायचं आहे. कुठल्याही वाक्यात कर्ता, कर्म आणि क्रियापद असतं. तर आज आपण कर्म जे आहे त्याचा अभ्यास करणार आहे, आणि कर्माची नेहमी द्वितीय विभक्ती असते. तुमच्या पुस्तकात 86 पानावर द्वितीय विभक्ती बद्दल दिलेलं विवेचन कोणी वाचताय का? वर्गातलं वाचलं तर जास्त चांगलं होईल. म्हणजे तुम्ही पण कोण वाचताय? संस्कृत भारती विद AP कोण आहे? अरुण महोदय.
हे हे जे लिहिलंय अधोलेखित आणि व्याख्या आणि अवधानानं पठन हे वाचायचं आहे का की त्याच्या आधीच वाचायचं आहे? नाही नाही, विभक्ती घ्यायची आज आपल्याला, द्वितीय विभक्ती घ्यायची आहे. त्याबद्दल जे दिलेलं आहे स्पष्टीकरण ते वाचायचं आहे. पान नंबर 86. 86 ना. आतापर्यंत आपण वेगवेगळी ते वाचायचं आहे का आतापर्यंत? हो हो तेच आतापर्यंत आपण वेगवेगळी क्रियापदे पाहिली आहेत. हो ते आता आपण संज्ञा आपण हो संज्ञा हो कंसामध्ये नाम आणि सर्वनामांच्या विभिन्न रूपाचा अभ्यास करणार आहोत. सगळ्या वाम, नाम आणि सर्वनामांच्या शब्दांच्या 7 विभक्तीमध्ये आणि 3ही वचनात ही रूपे आहेत. प्रत्येक विभक्तीचा एक निश्चित अर्थ आहे. सामान्यपणे प्रथमा विभक्ती कर्ता कर्तृपदाचा निर्देश करते. द्वितीय विभक्ती कर्मपदाला आणि अशाच प्रकारे अन्य विभक्तीचे हे निश्चित अर्थ आहेत. प्रथमा विभक्ती कर्तृपद कर्त्याकडे निर्देश करते याचा अर्थ असा. ठीक आहे, पुरे तेच सांगितलं मी आता तुम्हाला की आपण आतापर्यंत कर्ता आणि क्रियापद. बालकः पठती यामध्ये कर्ता कोण आहे? बालकः पठती हे क्रियापद आहे. बालकः पठती या वाक्यामध्ये जेव्हा पठत क्रियापदाला विचारतो आपण की काय वाचतो, मुलगा वाचतो, काय वाचतो, तेव्हा जे उत्तर येतं ते आहे त्याचं कर्म. आणि या कर्माची नेहमी द्वितीय विभक्ती असते. ठीक आहे, जसं मुलगा एखादा पाठ वाचतो आहे, पाठ शब्द आहे पुल्लिंगी, त्याची द्वितीय विभक्ती आहे पाठम. मग मुलगा वाचतो किंवा धडा वाचतो तर त्याला आपण संस्कृत मध्ये कसं म्हणू? बालकः पाठम पठती. बालकः पाठम पठती म्हणजे पठती या क्रियेने त्याला काय साध्य करायचं आहे? पाठ वाचणं हे त्याचं कर्म आहे. द्वितीय. आता पाठच्या ठिकाणी त्याला कविता वाचायची आहे. हो. बालकः कवितां पठति. कवितां पठति. कविता कविताया नाही कवितां होईल. काय दीर्घ आकारांत पुस्तकं पठति. पुस्तकं पठति. ऐकू नाही येत. नाही आपल्याला ऐकू का? उत्तर येतं कर्म आणि त्या कर्माची द्वितीय विभक्ती होते. हेच या सगळ्या विवेचनात सांगितलं. कवितां पठती, लेख शब्द आहे तर लेखम पठती, दूरदर्शनम पश्यती. आणि कर्ता जो आहे जसं बाल आहे हे सगळे काय आहेत? कर्ता, सब्जेक्ट, कर्ते आहे. या सगळ्यांची प्रथमा विभक्ती असते. कुठल्याही वाक्यामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीत असतो आणि कर्माची द्वितीय विभक्ती असते. हे लक्षात ठेवायचं आहे. कर्ता नेहमी प्रथमा विभक्ती. त्वं पठसी, अहम पठामी, बालकः पठती. पण तिन्ही मध्ये कर्म जे आहे त्याची काय करायची आहे? द्वितीय विभक्ती. बालकः पाठम पठती, अहम पाठम पठामी, त्वं पाठम पठसी. ठीक आहे. बालकः कथां पठती, कथा शब्द आहे त्याची द्वितीय आहे कथां पठती, अहम कथां पठामी, त्वं कथां पठ.
तर हे जे मी सांगितलं की कर्मची द्वितीय विभक्ती असते, तसंच उपपद विभक्ती. उपपद, उप म्हणजे जवळ, एखादं पद त्या शब्दाच्या जवळ असलं तर ती विभक्ती लागते. जसं इथे सांगितलेलं आहे, दुसरा जो पॅरेग्राफ आहे उपपद विभक्तीचा, त्यात दिलेला आहे कोणत्याही विशिष्ट शब्दाच्या अर्थाच्या बरोबर संयोग होऊन जेव्हा कोणत्याही विभक्तीचा प्रयोग केला जातो तेव्हा त्या विभक्तीला उपपद विभक्ती असे संबोधतात. जसं सह हे एक अव्यय आहे, पण ते आल्यामुळे मित्र शब्दाची तृतीय विभक्ती झालेली आहे. म्हणजे यालाच म्हणतात की उपपद. उप म्हणजे जवळ हे पद आहे सह, म्हणून त्या मित्र शब्दाची तृतीय विभक्ती करून मित्रेण सह असं वाक्य झालेलं आहे. द्वितीय विभक्तीसाठी काय आहे, उभयतः हा शब्द दिला आहे बघा. अशा प्रकारे मार्गम उभयतः, उभयतः हा शब्द वाक्यात आलेला आहे आणि त्याच्या जवळ शब्द जो आहे मार्ग, हा पुल्लिंगी शब्द आहे देव सारखा, पण त्याची मार्गम द्वितीय का केली आपण, कारण उभयतः हा उपपद शब्द आलेला आहे, उपपद हे आलेलं आहे त्याच्या जवळ, म्हणून मग मार्गम उभयतः. उभयतः म्हणजे दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे आहेत असं जर म्हणायचं आहे आपल्याला, तर तो रस्ता जो आहे, जो मार्ग आहे, त्याची काय करायची आहे, द्वितीय विभक्ती. किंवा राम मध्ये आहे आणि त्याच्या आजूबाजूला लक्ष्मण आणि सीता आहे, असा आपण फोटो बघतो. तर रामाच्या आजूबाजूला तर रामम उभयतः लक्ष्मणः सीता अस्ति. ठीक आहे. विद्यालयम उभयतः वृक्षाः सन्ति. विद्यालयाच्या आजूबाजूला, दोन्ही बाजूला. ठीक आहे. उभयतः. तसंच बाकीचे पण काही शब्द आहेत ते जे आले वाक्यामध्ये तर द्वितीय विभक्ती करायची असते. हे आपल्याला हळूहळू पुढे गेल्यावर कळेल. आता आपण ही जी वाक्य आहेत दिलेली द्वितीय विभक्तीची ती बघूया. चित्रकारः चित्रम लिखति. यामध्ये कुठला कर्म आहे, चित्रकार हा कर्ता आहे, चित्रम हे कर्म आहे आणि लिखती हे क्रियापद आहे. चित्रकार चित्र काढतो. काय काढतो हा प्रश्न विचारल्यानंतर चित्रम हे उत्तर येतं, म्हणून चित्रम हे काय आहे, कर्म आहे आणि या कर्माची द्वितीय विभक्ती झाली आहे. तक्षकः काष्टम तक्षति. तक्षकः म्हणजे सुतार, तो काष्ट म्हणजे लाकूड कापतो, तक्षति कापतो. काय कापतो, काष्टम लाकूड कापतो, म्हणून त्या काष्ट शब्दाची झाली आहे द्वितीय विभक्ती, काष्टम तक्षति. कपयः तरुण अकंपत. अकंपंत. अकंपंत हा कुठला लकार आहे आपला, भूतकाळाचा. आत्मने कपयः हे माकड, माकडासाठी कपी शब्द आहे, इकारांत पुल्लिंगी, त्याचं बहुवचन आहे कपयः. म्हणजे माकडांनी तरु म्हणजे वृक्ष, झाडांना हलवलं, कंपन केलं. तर कपयः पण बहुवचन आहे, म्हणून मग अकंपंत हे क्रियापद पण बहुवचनात आलेलं आहे. आणि एकच माकड नसल्यामुळे, खूप सारी माकडे असल्यामुळे त्यांनी बऱ्याच झाडांना हलवलं आहे, म्हणून तरुण ही पण बहुवचन आहे पण द्वितीय विभक्ती आहे. ठीक आहे. मुनयः रमापतीम अभजन. मुनींनी रमापतीला भजन भजलं किंवा त्याची प्रार्थना केली. कोणाची प्रार्थना केली, रमापती. रमापती शब्दाची रमापती. ठीक आहे. नंतर आहे शिशवः शब्द रूपावलीम पठंती. शिशवः किम पठंती, मध्ये कर्म दिला आहे तेव्हा आपल्याला या क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे. काय साठी प्रश्न आहे संस्कृत मध्ये, किम पठंती. शिशवः किम पठंती, शिशवः शब्द रूपावलीम पठंती. कवयः पद्यानि लिखन्ति. कवयः किम लिखन्ति, पद्यानि लिखन्ति. म्हणजे बरेचशी पद्य लिहितात आहे कवी. एक पद्य जर असेल तर पद्यम, पण बरेचशी पद्य कविता काही लिहित असेल ते कवी, म्हणून मग पद्यानी हे बहुवचन दिलेले आहे. धीराः गिरीन आरोहन्ति. विचारू. हो बोला. हो.
शिशवः शब्द रूपावलीं पठती. तर आपण पठन. हे पुल्लिंगी आहे ना, पुल्लिंगी आहे ना हे शिशु शब्द आहे, पुल्लिंगी आणि बहुवचन आहे, बहुवचन आहे. बहुवचन आहे. म्हणजे मग बरोबर. त्याचा वहा व्हायला पाहिजे. शिशवहा हा शिशु शिशवहा व्हायला पाहिजे. आहे ना, शिशवहा व्हायला पाहिजे. आहे ना तुमच्या पुस्तकात नाही का माझ्या शिशवह? पुस्तकामध्ये शिशवह आहे. बरोबर आहे ना, तेच आहे. शिशु शब्द आहे हा हे बघा, आकाराचा शब्द नाही. देवा हे बघा, देव हा देवो देवाहा असं आहे, तर ते वा पाहिजे इथे. पण देव शब्द अकारांत आहे. हा शब्द शिशु उकारांत आहे. याच्या ठीक शेवटी आहे, उ आहे. हा हा भानू सारखा चालतो. भानु भानू भानवः. तसंच अच्छा. शिशु शिशवः हा वेगळा चालतो. याचे हे सगळे शब्द तुमच्या पुस्तकात मागे दिलेले आहे. इकारांत शब्द, उकारांत शब्द हे एकदा मध्ये मध्ये तुम्ही वाचत चला. मागे पेज नंबर सांगते मी तुम्हाला. 201 पेज पासून सगळे शब्द दिलेले आहे. अकारांत कुठला आहे, उकारांत कोणता आहे, उकारांत. हरिओम. हो आहे ना. ते शब्द फक्त वाचत चला, म्हणजे आपल्याला समजेल कुठला उकारांत आहे, कोणता इकारांत आहे, म्हणजे आपल्याला त्याचं रूप कळेल लगेच. ठीक आहे. ओके. म्हणजे ही अनेक वचन आहे. 6वं जे हा बोला बोला बोला. कोणीतरी काही विचारत होतं. 6वं जे आहे कवयः पद्यानि लिखन्ति, ह्याचा हा. प्रश्न जो आहे तो कवयः कानि लिखन्ति असा विचारावा लागेल ना. हो 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 बरोबर आहे. किम एक वचन, कानी बहुवचन. पण आता काय लिहितात, आपल्याला आता उत्तर समोर आहे म्हणून आपण कानी म्हणू शकतो. म्हणून हो, हा, उत्तर जर समोर नसेल, किम नसेल लिखन तर किम. हा, तर किम लिखन. दिलाय तर कानी हेच शुद्ध आहे. हा. धीराः गिरीन आरोहन्ति. गिरी कारांत पुल्लिंगी. धीराः गिरीन आरोहन्ति. धीर लोक गिरी म्हणजे पर्वतांवर चढतात. आता पर्वतांवर हा पण द्वितीय बहुवचनाचा शब्द आहे. गिरीन म्हणजे एका पर्वतावर नाही चढत, बऱ्याचशा पर्वतांवर चढतात. म्हणून मग गिरी शब्दाची गिरीन अशी द्वितीय बहुवचन दिलेलं आहे. नंतर आहे शत्रवः नगरीम आक्रामन्ति. शत्रू नगरींवर आक्रमण करतात. ठीक आहे. नगरी शब्द आहे, नदी सारखा चालतो, त्याची द्वितीय एकवचन आहे नगरीम. नंतर आहे छात्राः गुरून् अपृच्छन्. आता हे जे मधले शब्द आहे सगळे द्वितीय विभक्तीचे आहे, तिथे लक्ष द्या. गिरीन द्वितीय बहुवचन, नगरीम द्वितीय एकवचन, छात्राः गुरून् अपृच्छन्. गुरूंना विचारलं मुलांनी. गुरून् द्वितीय बहुवचन, गुरवः उत्तराणि अवदन्. हा पण बहुवचनाचा शब्द आहे द्वितीय. सीता मणीन अयच्छत. मणीन द्वितीय बहुवचन आहे. श्लोकान गायन्ति. अंगनाः श्लोकान गायन्ति. श्रुतयः धर्मं बोधयन्ति. धर्मं श्लोकान. कुमारी अतिथीन ईक्षते. तरुण्यः शालां प्रविशन्ति. समितिः अनुमतिं अयच्छत्. व्याघ्रः वनम् अधितिष्ठति. प्रधानमंत्री देहलीं अधितिष्ठति. पार्वती कैलासगिरीं अधिवसति. रमा कमलम अधिवसति. हिमालयम अभितः. आता बघा, हिमालयाच्या अभितः म्हणजे सभोवताली, उभयतः म्हणजे दोन्ही बाजूला सांगितलं मगाशी. आता अभितः याचा अर्थ काय आहे, सभोवताल. हिमालयाच्या सभोवताल काय आहे, अरण्य आहे. म्हणून मग हिमालय हा पुल्लिंगी शब्द आहे, त्याची द्वितीय केली हिमालयम अभितः. अभितः शब्द आल्यानंतर आपण त्याची द्वितीय केली आहे, म्हणून याला उपपद विभक्ती असं नाव आहे.
कुटुंबिन्यः देवताम अभितः उपविशन्ति. इथे पण अभितः शब्द आला आहे म्हणून देवता शब्दाची द्वितीया विभक्ती देवताम. वैदेही रामम विना न विहरती. विना शब्द आलेला आहे. विना हे अव्यय आल्यामुळे पुन्हा आपण केली आहे द्वितीया विभक्ती रामम विना, रामाशिवाय. वैदेही सीता, सीता रामाशिवाय विहार करत नाही. ऋषयः आहारम विना अपि जीवंती. ऋषी मुनी जे आहे आहाराशिवाय पण जगतात. सैनिकाः मार्गम उभयतः अगच्छन्. सैनिक मार्गम उभयतः म्हणजे दोन्ही बाजूला, म्हणून मार्गम ही द्वितीय आली आहे. नार्यः गृहम उभयतः मार्जयन्ती. स्त्रिया घराच्या दोन्ही बाजूला स्वच्छ करतात. ठीक आहे. सॉरी, पेज नंबर सांगता का? सॉरी, लेट जॉईन केलं. 86, 86, 87. आता 87च वाचन झालेलं आहे. मधल्या प्रिंट आहेत नाही आमच्या पुस्तकात, नाही आहे. सापडत नाही. हा, ते मधले काही पेजेस नाही आहेत. अरे मग पुस्तक बदलून घ्यायचं होतं, कार्यालयात जाऊन. बऱ्याच लोकांच्या ह्याच्यात नाही आहे म्हणे ते. हो का? मग मला ठीक आहे, मी ग्रुपवर पाठवते याचा फोटो. चालेल, ठीक आहे. तर ही सगळी काय होती? द्वितीया विभक्तीची वाक्य होती. मधले जेही काही शब्द आहेत, चित्रम, काष्टम, तरुण, रमापतीम, शब्दावलीम, हे सगळे काय आहे? द्वितीया विभक्ती. काही एकवचन आहे, काही बहुवचन आहेत. ठीक आहे. आता आपल्याला प्रत्येक शब्दाची द्वितीया विभक्तीची रूप इथे दिलेली आहे. जसं पुल्लिंग अकारांत, देव सारखा चालणारा जो शब्द तुम्ही म्हणाले अरुण महोदय, रामम, रामौ, रामान. आता अकारांत कुठलाही शब्द असो तो असाच चालेल. जसं मार्ग हा शब्द पुल्लिंगी आहे, मार्गम, मार्गौ, मार्गान. ठीक आहे. वनम नपुंसकलिंगी आहे म्हणून मग वनम, वने, वनानी ही द्वितीया विभक्ती आहे. त्याची प्रथमा आणि द्वितीय सारखीच आहे नपुंसकलिंग शब्दाची. वनम, वने, वनानी प्रथमा, वनम, वने, वनानी द्वितीया. ही द्वितीया विभक्तीची रूप आहे. नंतर आहे आकारांत स्त्रीलिंग रमा शब्द. त्याची प्रथमा काय आहे? रमा, रमे, रमाहा. द्वितीया काय दिली आहे? रमाम, रमे, रमाहा द्वितीया. रमाम, रमे, रमाहा. इकारांत पुल्लिंगी कुठला आहे? हरी शब्द आहे. त्याची द्वितीया काय? हरिम, हरी, हरीन द्वितीया. हरिम, हरी, हरीन द्वितीया. नंतर आहे मती, स्त्रीलिंगी शब्द आहे. इकारांत स्त्रीलिंगी, इकारांत पुल्लिंगी हरी होता, इकारांत स्त्रीलिंगी मती शब्द आहे. त्याची द्वितीया आहे मतीम, मती, मतीही द्वितीया. मतीम, मती, मतीही द्वितीया. त्यानंतर अस्थिन शब्द आहे नपुंसकलिंगी. त्याची द्वितीय आहे अस्थि, अस्थिनी, अस्थिनी. म्हणताना आपण ह्रस्व दीर्घ बघून म्हणायचा. अस्थि ह्रस्व आहे, अस्थिनी, नी दीर्घ आहे म्हणून मग अस्थिनी. आणि बहुवचनात अस्थिनी, स्थि दीर्घ आहे, अस्थि, अस्थिनी, अस्थिनी. ठीक आहे. त्यानंतर आहे इकारांत, दीर्घ इकारांत नदी शब्द. त्याची द्वितीय आहे नदीम, नद्यौ, नदीही द्वितीया. नदीम, नद्यौ, नदीही द्वितीया. उकारांत आहे गुरु शब्द. जसं मी मगाशी भानू म्हटलं, धेनू म्हटलं, तसा गुरु, गुरु, गुरुन द्वितीया. शिशु होता ना मगाशी, शिशून, तर ही शिशून द्वितीया बहुवचन, शिशुम एक वचन आहे. धेनू स्त्रीलिंगी आहे उकारांत. धेनू, धेनू, धेनू द्वितीया. मधु शब्द आहे नपुंसकलिंग, मधु, मधुनी, मधुनी द्वितीया. आता ही सगळी पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग नाम शब्द हे दिलेले आहे. आता सर्वनामाची रूप पण आपल्याला बघायची आहे. जसं सहतौते, साते, तहा आपण बघितलं आहे. त्याची द्वितीया विभक्ती काय आहे? सहतौतेची काय? तम, तौ, तान द्वितीया. पुल्लिंगी तत् सर्वनामाचं काय आहे? तम, तौ, तान द्वितीया पुल्लिंगात. ताम, ते, ताहा द्वितीया स्त्रीलिंगात. आणि तत्, ते, तानी नपुंसकलिंगात. तसंच एतद, एष, एतौ, एते जो आहे त्याचं द्वितीया काय? एतम,
एतौ एतान. स्त्रीलिंगाचं काय आहे? एतान एते एताः. आणि नपुंसकलिंगाचा आहे एतत् एते एतानि. किम जो मकारांत सर्वनाम आहे त्याचा आहे कम कौकान, काम के काहा आणि किम के कानी. नंतर अस्मद आणि युष्मद, अहम आणि त्वमच. अस्मदचं काय आहे? माम अस्मान. माम एक वचन, अस्मान बहुवचन. तसंच युष्मदचं त्वाम युष्मान. त्वाम आणि युष्मान ही द्वितीय विभक्तीची रूप आहेत युष्मदची. यानंतरचं आहे द्वितीय विभक्तीशी संबंधित काही गोष्टी. कोण वाचताय? पेज नंबर 88 आहे का तुमच्या पुस्तकात? हो. द्वितीय विभक्तीशी संबंधित काही गोष्टी कोण वाचताय? मी वाचते. हो. वाचलं. एक, वाक्यात सामान्यतः कर्ता कर्म क्रियापद असतात. क्रियापदाला लक्षात घेता के, काम किंवा किम या द्वितीय विभक्तीच्या शब्दांना आधार बनवून काय, कोणाला या अर्थाने प्रश्न केल्यावर उत्तराच्या रूपात जो शब्द प्राप्त होतो ते कर्म असते. त्या कर्मात द्वितीय विभक्ती असते. जशी मालती ग्रंथम पठती, मालती कम पठती, मालती ग्रंथम पठती. मालती काय वाचते असा प्रश्न विचारल्यावर ग्रंथम हे उत्तर मिळते, म्हणून ग्रंथ हे कर्म झाले. म्हणून संस्कृत वाक्यात कर्माची द्वितीय विभक्ती कर्माची द्वितीय विभक्ती झाल्याने ग्रंथम द्वितीय विभक्ती. आकारांत पुल्लिंगी शब्द आहे, म्हणून त्याचे द्वितीय एकवचनाचे रूप ग्रंथम आहे. जर कर्मनिदर्शक शब्द स्त्रीलिंगाचा असेल तो स्त्रीलिंग शब्दानुसार त्याचे रूप होईल. जसे मालती कथा वाचत आहे किंवा दैनंदिनी वाचत आहे, तर मालती कथाम पठती हे आकारांत स्त्रीलिंगाचे द्वितीयचे रूप असेल आणि मालती दिनचरीम पठती हे इकारांत स्त्रीलिंगाचे द्वितीय विभक्तीचे रूप होईल. याच प्रकारे नपुसकलिंगी कर्मपदाचे रूप समजले पाहिजे. पुढचा मुद्दा वाचायचा आहे? हो हो, नाही कळलं. जे मी सुरुवातीला सांगितलं, क्रियापदाला प्रश्न विचारायचा की काय वाचतो, काय लिहिते, तर जे उत्तर आहे ते आपलं कर्म आणि त्याची द्वितीया करायची. द्वितीया करताना फक्त कुठला शब्द आहे, पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, नपुंसकलिंग आहे, यासाठी आपण मी एक 4-5 वाक्य म्हणते आहे, त्याचा अभ्यास करू आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे? बालक, मी मराठीत वाक्य सांगते, त्याला तुम्हाला संस्कृत मध्ये करायचं. ठीक आहे? मुलगी कथा लिहिते. बाला कथाम लिखती. सम्यक, छान. नंतर आहे सैनिक युद्ध क्षेत्रावर जातो. युद्ध क्षेत्र, सैनिकः युद्धक्षेत्रम गच्छति. गच्छति, सम्यक. नंतर आहे लेखिका लेख लिहिते. सगळ्यांनी प्रयत्न करा. भगिनी एकट्याच सांगतात. सगळ्यांनी प्रयत्न करा, म्हणजे द्वितीय विभक्ती काय करायची आहे आपल्याला कळून जाईल. लेखिका लेख लिहिते. लेखिका हा शब्द संस्कृत मधलाच आहे. लेखिका लिहितेसाठी काय आहे? लिखती. ठीक आहे? त्याला काय करायचं? त्याला द्वितीय विभक्ती. लेखम लिखती. लेखिका लेखम लिखती. ठीक आहे? पुढचं वाक्य आहे राम चेंडू खेळतो. चेंडूला कंदुक असा शब्द आहे. कंदुकः. रामः कन्दुकं खेलन्ति क्रीडन्ति खेलती. रामः कंदुकं खेलती. सम्यक. क्रीडति क्रीडति क्रीडती पण चालेल. खेलती क्रीडती दोन्ही चालेल. रामः कंदुकं खेलती किंवा क्रीडती. नंतर आहे महिला
नदीवर जाते. महिला नदीवर जाते. महिला नद्यतः गच्छामि. महिला नद्य बरोबर आहे. गच्छामी येईल का? गच्छामी केव्हा येतं? सॉरी गच्छति. अहम करता राहतो तेव्हा गच्छामी येतं. महिला ना तुम्ही आहात ना मी आहे. अहम पण नाही आणि त्वम पण नाही, तिसरंच कोणीतरी आहे. म्हणून तो आहे प्रथम पुरुष. उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुष दोन्ही नाही. म्हणून मग काय येईल? गच्छती. महिला गच्छती. आता कुठे जाते ती? नदीवर जाते. म्हणून नदी शब्दाची काय करायची आहे? द्वितीया. आता आपण बघितलं इकारांत स्त्रीलिंगी शब्द पण दिले आहे या चार्ट मध्ये. नदीम, नद्यौ, नदी. नदीम गच्छती. महिला नदीम गच्छती. ठीक आहे. पुढचं वाक्य आहे राजीव कोलकाताला जातो. राजीव कोलकात्याला जातो. राजीव कोलकातां गच्छति. राजीव प्रथमा विभक्ती करायची आहे संस्कृत मध्ये कर्त्याची. राजीव कोलकातां गच्छति. ठीक आहे. नंतर आहे आजोबा टीव्ही बघतात. आजोबाला शब्द आहे पितामह. टीव्हीला दूरदर्शनम शब्द आहे. बघण्यासाठी पश्य धातू आहे. हा सांगा पुन्हा. पितामह दूरदर्शनं पश्यति. पितामह दूरदर्शनम पश्यति. कळतंय का मी काय काय म्हणते आहे? आजी गोष्ट सांगते. आजी गोष्ट सांगते. आजीला शब्द आहे पितामही. गोष्टला शब्द आहे कथा. सांगतेला कथयती हा शब्द, हे क्रियापद आहे. कथयती म्हणजे सांगणे. वाक्य सांगा कसं होईल आहे? पितामही कथां कथयति. पितामही कथां कथयति. काय तर एक थोडं वेगळं वाक्य सांगते. आपण सगळे विदेशात जातो. आपण सगळेला काय म्हणता येईल? वयं सर्वे विदेशं गच्छामः. कोण सांगताय ही उत्तर? वेद सांगताय. आपण सगळेला काय म्हणतात हे सांगा आधी. वयम सर्वे. वयम. सर्व. हा, वयम. आता वयम आलं म्हणजे गच्छ धातूला काय येईल शेवटी? मह. गच्छामः. वयम कुठे जातो आपण? विदेशम. परदेशात नाही, विदेश शब्द आहे. विदेश. विदेशम. विदेशम गच्छामः. वयम गच्छामः. काय अशी छोटी काही गंमत करून बघा, म्हणजे तुम्हाला द्वितीय विभक्तीचा वापर कसा होतो हे कळेल. ठीक आहे. चला आपल्या पुस्तकात बघा पेज नंबर 89 वर तिष्ठती ही क्रियापद आहे. या क्रियापदांच्या आधी 22 उपसर्ग आहे. बसवणे होतं का तुम्ही? हरिओम. मनोहर महोदय कृपया म्यूट करो तो, आवाज येतोय. तिष्ठती वसती या धातूंच्या पूर्वी तिष्ठ आणि वस हा धातू आहे. याच्या आधी अधि हा उपसर्ग जर लागत असेल तर तो अधिकरण निदर्शक शब्द आहे. म्हणजे अधिकरण म्हणजे काय? आधार. याचा आधार राहतो, त्याला अधिकरण असा शब्द आहे आणि तो सप्तमी विभक्तीत करावा लागतो आणि त्यामध्ये द्वितीय विभक्ती होते. जसं व्याघ्र कुत्र अधितिष्ठती. वाघ कुठे राहतो? तर या प्रश्नाचे उत्तर वने हा सप्तमी विभक्तीचा शब्द व्हायला हवा. वाघ कुठे राहतो? वनात राहतो.
अधितिष्ठती म्हणजे राहतो. परंतु अधि या उपसर्गामुळे अधिकरण दर्शक सप्तमी विभक्तीवाल्या शब्दांच्या स्थानावर वनम हा द्वितीय विभक्तीचा शब्द उत्तराच्या रूपात प्राप्त होतो. ठीक आहे. अधि हा उपसर्ग असल्यामुळे सप्तमी विभक्ती लागणार होती, पण आपल्याला द्वितीया करायची आहे, कारण अधि हा उपसर्ग लागलेला आहे. अधितिष्ठती, अधिवसती म्हणजे राहतो या अर्थी. नंतरचा आहे अभितः, परितः, उभयतः. हे जे शब्द आहेत हे जेव्हाही वाक्यात येतात त्यावेळेस त्याच्या बाजूच्या शब्दाची द्वितीयाच विभक्ती करायची आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. अभितः, परितः, उभयतः. अभितः परितःचा अर्थ सारखा आहे, सभोवताल. उभयतःचा अर्थ आहे दोन्ही बाजूला, या बाजूला या बाजूला, दोन्ही बाजूला म्हणजे उभयतः. पण हे तीन शब्द जेव्हा दिसतात वाक्यात त्यावेळेस आपल्याला द्वितीय विभक्तीच करायची आहे. जसं उदाहरण दिलंय यांनी, नार्यः गृहम उभयतः मार्जयन्ती. नार्यः म्हणजे स्त्रिया, नारी शब्द आहे, नदी सारखा चालतो. नारी, नार्यौ, नार्यः. गृहम उभयतः घराच्या दोन्ही बाजूला झाडतात, स्वच्छ करतात. या शब्दाच्या अर्थासह गृह शब्दाचा योग होण्यामुळे गृह शब्दाची द्वितीय विभक्ती झाली आहे. आता गृह शब्द हा नपुंसकलिंगी आहे, त्याची प्रथमा विभक्ती पण गृहम आहे, द्वितीय पण गृहम आहे. पण इथे उभयतः असं वापरल्यामुळे काय झालं आहे, ती द्वितीय विभक्ती आपल्याला सांगायची आहे. तसंच विना म्हणजे च्या शिवाय या अर्थाचा पण जेव्हा शब्द येतो वाक्यात त्यावेळेस आपल्याला द्वितीय विभक्ती करायची आहे. जसं जलम विना जीवनम नास्ति, अभ्यासम विना यशः न लभते, है ना. संस्कृतम विना संस्कृती नास्ति. विना म्हणजे त्याशिवाय. कळलं द्वितीय विभक्तीचं काय काय आहे. आपण आज रूप बघितले आणि केव्हा केव्हा द्वितीय विभक्ती लागते ते बघितलं. आता आपण द्वितीय विभक्तीची मागे वाक्य सोडून दिली होती त्या अभ्यासामधली. त्यामध्ये दुसरा जो प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तक्षकः किम तक्षती, आपण जी वाक्य मगाशी वाचली द्वितीय विभक्तीची त्यामध्ये उत्तर आहेत. तक्षकः किम तक्षकः काष्ठम 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 तक्षती. शिशु काम पठन्ति, शिशु म्हणजे मुले काय वाचतात, शब्द रूपावलीं पठन्ति. नंतर गुरवः कानि अवदन्, गुरूंनी काय म्हटलं, गुरवः उत्तराणि अवदन्, उत्तराणि अवदन्. नंतर आहे अंगनाः कान गायन्ति, अंगनाः श्लोकान् गायन्ति, श्लोकान गायन्ति. नंतर आहे कुमारी कान ईक्षते, कुमारी अतिथीन् ईक्षते, अतिथीं ईक्षते. ईक्षते. नंतर आहे समितिः अयच्छत्, समितिः काम अयच्छत्, अनुमतिं अयच्छत्. समितिः अनुमतिं अयच्छत्. ठीक आहे. म्हणजे संमती दिली. बरोबर आहे, समितीने सहमती दिली. नंतरचा आहे अधि उपसर्गाचा उपयोग करून वाक्य परिवर्तन करा. जसं दिलाय, विष्णू क्षीराब्धौ वसती, विष्णू क्षीराब्धीम अधिवसती. क्षीराब्धौ हा सप्तमी विभक्तीचा शब्द होता, त्याला द्वितीया केला आहे कारण वसला अधि हा उपसर्ग लागला आहे, अधिवसती म्हणून मग क्षीराब्धीम ही द्वितीया केली. पार्वती कैलासे वसती, काय होईल याचं वाक्य, त्याला पार्वती कैलासम अधिवसती. सम्यक, उत्तम. पार्वती कैलासम अधिवसती. नंतर धनिकः गृहे वसति, धनिका गृहम् अधिवसति, धनिकः गृहम् अधिवसति. उत्तम. सन्यासी कुटीरे तिष्ठति, सन्यासी कुटीरे, सन्यासी कुटीरे, सन्यासी कुटीरम अधिवसति,
कुटीरम द्वितीय कुटीरम. हा. कुटीरम. संन्यासी कुटीरम अधितिष्ठती. नंतर आहे सांसदः देहल्यां वसति. सांसदः देहल्यां वसति. देहली शब्द आहे देहली, हो, देहली. नदी सारखाच आहे तो. नदीम जशी द्वितीय एकवचनाचं रूप आहे तसंच देहलीम अधिवसती. सांसदः देहलीम अधिवसती. सरस्वती हंसे तिष्ठती. काय होईल? सरस्वती हंसे तिष्ठति. सरस्वती हंसम अधितिष्ठति. हंसम अधितिष्ठती. हंसम अधितिष्ठती. ठीक आहे. नंतर आहे खाली दिलेल्या शब्दांच्या सहाय्याने वाक्य बनवा. शर्करा परितः पिप्पिलिका. आता शर्करा हा जो शब्द आहे ते द्वितीय करायचे आहे. परितः शब्द आलेला आम्ही म्हटलं अभितः परितः उभयतः आलं की त्याच्या बाजूच्या शब्दाची द्वितीय करायची. शर्कराम परितः पिप्पिलिका संती, म्हणजे साखरेच्या भोवती मुंग्या असतात. ठीक आहे. नंतर विद्यालय परितः उद्यानम अस्ति. विद्यालय त्याची द्वितीय काय होईल? विद्यालयम विद्यालय. विद्यालयम परितः उद्यानम अस्ति. विद्यालय परितः उद्यानम अस्ति. गृहं परितः वृक्षाः सन्ति. गृहं परितः वृक्षाः सन्ति. गृह गृहं परितः वृक्षाः सन्ति. गृहं परितः सन्ति. चोरः उभयतः आरक्षकाः सन्ति. चोरः उभयतः. चोरम उभयतः, हा उत्तमं. चोरम उभयतः आरक्षकाः सन्ति. नंतर मार्गः उभयतः पादपथः अस्ति. मार्गम उभयतः पादपथः अस्ति. मार्गम उभयतः पादपथः अस्ति. दुर्गम अभितः नदी अस्ति. दुर्गमम्. दुर्गमच राहील. दुर्गम शब्द नपुंसकलिंगी आहे. प्रथमाद्वितीय सारखेच आहे. दुर्गम अभितः नदी अस्ति. द्वीपः अभितः समुद्रः अस्ति. काय होईल? द्वीपः पुल्लिंगी शब्द आहे. देव सारखा. द्वीपम द्वीपम अभितः समुद्रः अस्ति. तर आहार विना मानवः न जीवति. आहारं विना मानवः न जीवति. विना मानवः न जीवति. चंद्रः आकाशः न शोभते. चंद्रं विना आकाशः न शोभते. तुम्ही आपल्या मनाने करू शकता काही विना किंवा उभयतः परितः हे शब्द वापरून छोटे छोटे कोणते वाक्य करू शकता. करून बघा, मदत करते. म्हणजे लवकर ती विभक्ती क्लिअर होते की काय आहे. चंद्राच्या ऐवजी सूर्य म्हटलं तर सूर्यम विना होईल. हा, सूर्यम विना आकाश न शोभते. आकाश न शोभते. आकाश न शोभते. हा, सूर्य आकाश न शोभते. गृहिणीं विना गृहं न शोभते. जलम विना नदी न शोभते. नदी न शोभते. हा, उत्तम उत्तम. फलम अस्ति. फलम विना वृक्षः न शोभते. फलमच्या पर्णम विना पण होईल. पर्णम विना. विना वृक्षः न शोभते. पुष्पम विना वृक्षः न शोभते. वृक्षम विना उद्यानम न शोभते. एक वाक्य बोलू का? हा, बोला बोला. गृहिणी विना गृह न शोभते. हा, मी ते सांगितलं ना. गृहिणीं विना गृहं न शोभते. गृहिणी शिवाय गृहिणीं विना. आपल्या मनाने अशी छोटी छोटी वाक्य करून बघत जा. लवकर ती कुठली विभक्ती आहे आणि काय करायचं आहे तिथे आपल्याला कळून जातं. पुढचा प्रश्न आहे, कोष्टकात दिल्या गेलेल्या सर्वनाम पदांचे द्वितीय विभक्तीचे योग्य वचनाचे रूप लिहा. आता सर्वनाम दिलेले आहे. सहतौतेचे तम तौ तान वगैरे आपण बघितलं.
तेच आता आपल्याला इथे बघायचं आहे. अहम ते आव्हयामी, ते हे बहुवचन आहे सहच, म्हणून त्याची द्वितीय झाली तान आव्हयामी, मी त्यांना बोलवतो किंवा बोलवते. हम्म. सह सा उक्तवान, साची द्वितीय विभक्ती काय आहे? साते साते ते दहा ते नाही, द्वितीय सहा ते साते दहा साते दहा आहे. नाही नाही द्वितीय विभक्ती पाहिजे ना. हवी आहे. ताम हा, ताम. हा, ताम ते ताम ताम उक्तवान. सह ताम उक्तवान, तो तिला हम्म. म्हणाला. ताम म्हणजे तिला म्हणाला. अध्यापकः एते सूचितवान, एते बहुवचन आहे, एतच. एतानि एतान, एतान एतान अध्यापकः अध्यापकः एतान एतान सूचित. सूचितवान. अध्यापिका के पृष्ठवती, कह कौ के, हे बहुवचन. काम हे बहुवचन. काय होईल? कान, काम कान पृष्ठवती. कान पृष्ठवती. पृष्ठवती. आता जो आपण चार्ट बघितला ना, त्यात आहे पेज नंबर हम्म. 88 जो चार्ट बघितला आहे. त्यात सगळे दिलेली आहे बहुवचनाचे. नंतर हा, ती लक्षात ठेवायची, वाचत जायची. अधिकारी वयम आदिष्टवान, वयमचं काय आहे? वयम द्वितीय द्वितीय अस्मान. विभक्ती, बरोबर आहे. अस्मान 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 आदिष्टवान. आदिष्टवान, बरोबर. रमेशः त्वं जानाति, रमेशः त्वं जानाति. युष्मान. युष्मान नाही होणार, त्वं एक वचन आहे. अरे त्वं सॉरी. त्वं त्वां त्वां जानामि. त्वां जानाति. जनकः यूयं तर्जितवान, आता बहुवचन आहे. आता इथे इथे युष्मान. हा, युष्मान जनक अतर्जितवान. तर्जितवान. ठीक आहे. यासाठी थोडस म्हणजे त्यांना बरं जमली. हे पाहून ठेवून तुला कॉपी पुरवतो. त्यानंतर व्यावहारिक शब्द आहे. कशाला काय म्हणतात? प्रहेलिका आहे. का वल्लभा देवी लोक त्रितयचारिणी वर्णवाद्यांतिमो दत्वा कह शब्द तुल्यवाचकः. याचा अर्थ दिलाय, तीनही लोकात संचार करणारी विष्णूची प्रिय पत्नी. जर पूर्ण नावात पहिले आणि शेवटचे अक्षर जोडले तर त्याचा अर्थ समानार्थी असेल. कळलाय का कुठला शब्द आहे? प्रहेलिका आहे, कोडा आहे. उत्तर दिलेलं आहे मागच्या पानावर. नंतर आहे सरस्वतीचा श्लोक आहे. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभम करिष्यामि सिद्धिर्भवतु. अर्थ दिलेला आहे. नंतर दुसरा जो आहे, नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं. आता बघा, आपल्याला हे सगळे जे दिलेले आहेत श्लोक, यामध्ये द्वितीय विभक्ती कुठे आहे? जसं नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी, त्वाम अहम, त्वाम ही द्वितीय आहे. नित्य, विद्याम बुद्धिम ही द्वितीय आहे. त्वाम विद्याम बुद्धिम ही द्वितीय विभक्ती दिलेली आहे. म्हणजे ती जी सुभाषित दिलेली असतात त्यात सुद्धा जी विभक्ती आपण ज्या पाठात शिकलो वापर असतो, तो आपल्याला ओळखून त्याचा अभ्यास करायचा. त्यानंतर वाङ्मय परिचय आहे. महाभारताचा कथा आहे. विद्यायाः महत्त्वम, विद्यायाः महत्त्वम ही जी कथा आहे त्यावर प्रश्न पण आहे. जसा विद्यायाः महत्त्वम कथेत काय दिलाय? एकम नगरम आसीत् तत्र रामः सोमश्च किती मित्रत्वं अवसत्. विद्याम द्वितीय विभक्ती आहे. सोमः धनम इच्छति, धनम द्वितीय आहे. एकदा मित्रद्वयं विदेशम अगच्छत्, विदेशम द्वितीय विभक्ती आहे. रामः विद्याभ्यासम अकरोत्, विद्याभ्यासम द्वितीय आहे. सोमः धन संपादनम अकरोत्, अनेकानि वर्षाणि अगच्छन्,
वर्षाणी द्वितीया बहुवचन आहे. स्वयं आणि स्वनगरम प्रति प्रातिष्ठत. स्वनगरम द्वितीया विभक्ती आहे. मार्गे चोराः आगच्छन् नाहीये. सोमस्य धनम अहरन, धनम द्वितीय आहे. ततः मित्रद्वयम नगरम अगच्छत, नगरम द्वितीय आहे. नगरे महाराजः आसीत्, सह मित्रद्वयम अपश्यत, अनन्तरं विद्यावन्तं विद्यावन्तं रामम आह्वयत, विद्यावन्तं रामम दोन्ही द्वितीय आहे. त्वं मंत्रिस्थाने तिष्ठ इति अवदत्, रामः मंत्री अभवत्. सोमः विद्याविहीनः सह जीवनार्थं रामस्य सेवकः अभवत्. यात आतापर्यंत जे सांगितली ती द्वितीय विभक्तीची रूप होती. या त्याचा अर्थ पण मराठीत खाली दिलेला आहे. त्यावर जी प्रश्न दिलेली आहे ती तुम्हाला सोडवायची आहे. हा पूर्ण पाठ आहे आपला. ठीक आहे. त्यानंतर लेखन नियम दिलेले आहे. संस्कृत व्यवहाराची वाक्य आहेत आणि लेखन नियम आहे. या दोन्ही वाक्यात सहकार्यम अकरोत, अहम ग्रंथम अपठन. दोन्ही वाक्यात अनुस्वार जो वर देतो आपण तो कुठे द्यायचा आणि कुठे नाही द्यायचा याचा हा लेखन नियम सांगितलेला आहे. जर अनुस्वारानंतर कुठलाही स्वर असेल तर म लिहायचा असतो. जसं पुस्तकम आनयती, पुस्तकम क वर अनुस्वार का नाही दिला? कारण आ हा स्वर समोर आहे म्हणून पुस्तकम लिहिलं, म हलंत. उद्धम इच्छती, ई हा स्वर आहे म्हणून उद्धमचा म हलंत लिहिला. जलम उष्णम अस्ति, अस्तीचा अ स्वर समोर आहे म्हणून उष्णम हा म हलंत लिहिला. पण आता खाली बघा, एतत् पुस्तकम अयोध्या सुंदर नगरम अहम ग्रंथम अपठम, सगळीकडे अ हे स्वर दिलेलेच आहे. हा इथे आहे खाली तिसऱ्या याच्यात सह नगरम गच्छती. आता नगरम म हलंत नाही लिहिला, अनुस्वार दिला म च्या ठिकाणी. का? कारण ग हा व्यंजन आहे, स्वर नाही. राम फलम खादती, फलम वर अनुस्वार दिला, म हलंत नाही लिहिला. का? कारण ख हा व्यंजन आलेला आहे. हा लेखन नियम आहे छोटासा, बाकी काही नाही. ठीक आहे. तर असा आपला हा 5वा पाठ संपला आहे. पुढच्या सोमवारी आपण 6व्या पाठाला सुरू करू. अभ्यास करत चला, वाचत चला. काही प्रश्न असेल तर तुम्ही वर्गात विचारू शकता किंवा आपल्या ग्रुपवरही विचारू शकता. आजच्या पाठात काही शंका आहे का कोणाला? पाठच करणं कठीण आहे. रोज वाचायचं एकदा, फक्त एक 10 मिनिट ठेवायची त्याच्यासाठी, अभ्यासासाठी. रोज ती रूप फक्त वाचायची बस. ठीक आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सर्वे भद्राणि पश्यन्तु.